आपल्या सर्वांची कामधेनू अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या 31वी विशेष सर्वसाधारण सभा आज होते। या सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ शेतकरी नेते आदरणीय सावंतसाहेब, आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय वैभवरावजी पिचड साहेब, आपल्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आणि युवक नेते अमितजी भांगरे, भाजपचे नेते जालिंदरजी वाकचौरे, विजय देशमुख साहेब, जनलक्ष्मीचे चेअरमन भाऊ पाटील नवले, आपल्या कारखान्याचे माजी चेअरमन प्रकाशरावजी मालुसकर, दादा पाटील वाकचौरे, बाळासाहेब ताजने, आपल्या जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम समिती सभापती कैलासराव वाकचौरे, गोरक्षेठ मालुसकर, अंबारी तिकांडे, प्रमोद मंडलिक, सीताराम पाटील देशमुख, शरद चौधरी, आपल्या कॉलेजचे कायमी स्वस्त गिरजाजी बुवा, कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन गुलाबराव शेवाळे, कारखान्याचे दुसरे माजी व्हाईस चेअरमन प्रकाशरावजी नवले, सुधाकरप्पा देशमुख, सुरेश नवले, डॉक्टर मनोज मोरे, सुनील दातीर, बाळासाहेब देशमुख, प्रकाश नवले, नितीन नायकवाडी, सीतारामजी भांगरे, प्रकाश नायकवाडी, विठ्ठल कुमकर, भानदास तिकांडे, रमेश काका, आप्पासाहेब आवारी, आनंदराव वाकचौरे, बाळासाहेबजी वडजे, राहुल देशमुख, राजेंद्र डावरे, रवी आरोटे, बबलू देशमुख, सर्वच तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते, सर्व सभासद बंधू, ज्यांचा खरं म्हणजे खूप मोठं उत्पादन अहवाल सालामध्ये ज्यांनी घेतलं ते आपले सर्व, ज्यांचा सत्कार आपण केला ते सर्व आमचे कर्तबगार शेतकरी बंधू भगिनी, पत्रकार मित्र, मीडियाचे सर्व पत्रकार, सर्व सभासद बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। गाळप हंगाम 2024-25चा आढावा मी आपल्यासमोर मांडणार आहे। कारखान्याचा सर 2024-25चा गाळप हंगाम आपण 22 नोव्हेंबरला सुरू केला आणि साधारण 25 मार्च 2025ला तो बंद झाला। हा हंगाम 124 दिवस चालला। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड ऊसाची टंचाई असतानासुद्धा आपण सर्वांनी प्रयत्न करून 3,59,618 मेट्रिक टनाचं गाळप आपण केलं। त्यापैकी साधारण कार्यक्षेत्रामध्ये 1,97,000 मेट्रिक टन कार्यक्षेत्रामध्ये ऊस उपलब्ध होता। कार्यक्षेत्राबाहेर आपण 1,62,524 मेट्रिक टन बाहेरून गेटकेनचा ऊस आपण आणला आणि असा 3,59,000चं गाळप आपण ह्यावेळेस केलं। प्रामुख्यानं नेवासा तालुक्यातून 64,000 मेट्रिक टन आपल्याला ऊस मिळाला, राहुरीतून 26,000 मेट्रिक टन ऊस मिळाला, निफाडमधून 25,000 टन, गंगापूरमधून 9,000 टन व इतर 13,000, असं एक 45% साधारण आपण गेटकेनचा ऊस उपलब्ध करून सरासरी प्रतिदिन 2,950 मेट्रिक टनाचं गाळप आपण ह्या 24-25च्या गाळप हंगामामध्ये केलं। साधारण त्याचं हंगामामध्ये 11.45चा उतारा आपल्याला मिळाला आणि 3,53,000 क्विंटल साखर उत्पन्न झालं। BAV मॉलेसेस साधारण 22,751 मेट्रिक टन BAV मॉलेसेस तयार झालं आणि त्यामधून साधारणतः 57,27,000 लिटर RS आपण तयार केलं, 5,00,000 लिटर इथेनॉल तयार केलं। असं
साधारणतः आपण डिस्टिलरीचं सुद्धा चांगला करू शकलो. थोडं बगॅस कमी पडला ह्या वर्षी. जरा कारखान्याचा नोकेन जास्त 1-8-10 दिवस वाढल्यामुळं बगॅस जास्त जाळला गेला आणि त्यामुळं बगॅस शिल्लक राहिला नाही आणि म्हणून ते थोडं RS कमी पडलं. साधारण 70 लाख लिटरपर्यंत ते जायला पाहिजे होतं आणि म्हणून ते आपल्याला काही करता आलं नाही. आणि म्हणून 24-25चा गाळप हंगामासाठी आपण साधारण FRP 2686 रुपये बसते. आपण साधारणतः 2700 रुपयाचं पेमेंट गेटकेनला आणि आपल्या गटामध्ये केलेलं आहे. अनेक अडचणी आपल्या सगळ्या एकूण ह्या सगळ्या गळीत हंगामामध्ये आर्थिक परिस्थितीची खूप मोठी टंचाई असतानासुद्धा साधारण मागच्या वेळेस आपण 144 कोटी रुपये अल्पमुदत कर्ज उपलब्ध करून घेतलं आणि त्यामधून मागची काही देणी देऊन आणि 26 कोटीचा साधारण जी शेतकऱ्यांची देणी होती ती देणीसुद्धा आपण त्याच्यामध्ये देऊ शकलो. आणि म्हणून मला वाटतं ह्या वर्षाचासुद्धा गाळप हंगाम सुरू होता. आता आपण करायचं अजून तारीख काही निश्चित झालेली नाही, परंतु आर्थिक अडचणीला खूप आपण सगळे सामोरे जात असताना आम्ही अल्पमुदत कर्जाचं मार्चमध्ये साधारण 144 कोटी मिळवले आणि त्याच्यातून काही पगार कामगारांचे, काही आपले कॉन्ट्रॅक्टरचे, हंगामाचे व्यापारी ॲडव्हान्स वगैरे बरेचसे त्याच्यामधून दिले. परंतु तरीसुद्धा गाळप हंगाम चालू करण्यासाठी ह्या वर्षीचा साधारण 40 कोटी रुपये आपल्याला आवश्यक होते. परंतु अल्पमुदत कर्ज घेतल्यामुळं परत काही कर्ज बँक काही अडचणी देऊ शकत नव्हती. परंतु प्रयत्न आम्ही केले. जिल्हा सहकारी बँकेचे आमच्या दोन्ही संचालकांनी, अमित असेल, मधुकररावजी असेल, आमदार साहेबांनीसुद्धा अजितदादांना 2-3 फोन केले. दादांनी चेअरमन साहेबांना विनंती करून काही मदत अगस्तीला करता येईल का, आणि म्हणून साधारण 20 कोटी रुपये बँकेनं परत आम्हाला मंजूर केले. पण त्यामध्ये व्याज 5 कोटी आणि NCDCचा हप्ता 2.5 कोटी 10 कोटीचा व्याजाचा हप्ता होता आणि त्याच्यामधून 2-2.5 कोटी राहिले होते. असे 7-8 कोटी त्याच्यातून कपात करून 12 कोटी रुपये फक्त आपल्याला ह्या सीझनकरता मिळाले. आणि म्हणून अजूनही 20-25 कोटीची आवश्यकता आहे. पुष्कळ प्रयत्न आम्ही करतो आहोत. काही स्थानिक संस्थांच्यामधून सुद्धा आम्ही 10 कोटी रुपये मिळवलेत. परंतु अजूनही शेवटचा एक हप्ता आपल्याला लेबरचा द्यायचा आहे. आतल्या काही कामांचे बरीचशी कामं अजून त्याचे पेमेंट देणं बाकी आहे आणि म्हणून काही शॉर्ट मार्जिन आहे आणि याच्याकरता अजूनही आम्हाला 20-25 कोटीची गरज आहे. तो प्रयत्न सातत्यानं संचालक मंडळ करत आहे आणि मला अपेक्षा आहे की थोड्या दिवसामध्ये 4-8 दिवसामध्ये तो प्रयत्न होईल आणि आपल्याला शेवटचा लेबरचा हप्ता देता येईल. आपल्याला दिवाळीसाठी सुद्धा काही शेतकऱ्यांना आपल्याला मदत करावी लागेल. साखर आपल्याला सुरू करावी लागेल. काही कामगारांची दिवाळीसाठी त्यांना पगार करावे लागतील आणि म्हणून त्यासाठीसुद्धा काही प्रयत्न आम्ही दिवाळीला आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण काय चांगलं भरीव मदत अशी अजून करू शकतो. कारण 2686 म्हणजे फक्त 13 रुपये आपण जास्त दिलेले आहेत 2700ने आणि म्हणून दिवाळीला अजून शेतकऱ्यांना आपण काही करण्याचं नियोजन आमच्या संचालक मंडळाचं आहे. तो प्रयत्न आपण सगळेजण आम्ही करतो आहोत. परंतु एकूणच ह्या सगळ्या एकूण अडचणीच्या परिस्थितीमध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळीच कारखानदारी खूप अडचणीमध्ये. FRP केंद्र सरकारची दरवर्षी वाढते, परंतु साखरेचे भाव आहे त्याच ठिकाणी 3100 रुपये गृहीत धरून आपण त्याचे भाव वाढत नाही. आणि म्हणून अनेक प्रयत्न साखर संघ नॅशनल फेडरेशन करते, परंतु 6 कोटी ऊस उत्पादक सभासद राज्यातला, देशातला आणि एकूण 600 कोटी लोकांना खाण्यासाठी साखर, यामुळं काही अजूनही त्याचा अनेक प्रयत्न करून पण ते भाववाढीचा प्रयत्न काही होत नाही. परंतु अशा सगळ्या अवस्थेतून हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत चालला पाहिजे.
कारण अगस्तीची परिस्थिती अशी आहे की ऊस आपला स्वतःचा आपल्याकडे उपलब्ध नसताना राहुरी कारखाना बंद पडला आहे, परंतु तो कोणीही चालू शकेल, कारण तिथं 10 किलोमीटरच्या आत 10-15 लाख टन ऊस आहे. आपला निफाड असेल तिथंसुद्धा 10-15 लाख टन ऊस आहे. परंतु अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या 1.5-2 लाख टनावर हा जर कारखाना बंद पडला तर परत दुसरं कोणी चालवण्याची शेवटी रॉ मटेरियल तिथं असल्याशिवाय तो चालणार नाही. आणि म्हणून आमचा प्रयत्न, जरी कर्ज वाढते, तो कर्ज जरी वाढलं परंतु हा कारखाना बंद होता कामा नये, ही सभासदांची गेली अनेक वर्षाची प्रबळ इच्छा. शेतकऱ्यांनी खूप प्रेम खरं म्हणजे अगस्ती कारखान्यावर केलेले आहे. अगस्ती कारखान्याच्या सर्व कामगारांनी खूप 5-5-6 पेमेंट त्यांचे द्यायचे राहिले, परंतु ती सगळी मंडळी मदत करतायत. तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्तेसुद्धा हा कारखाना चालला पाहिजे म्हणून आपण सगळेजण प्रयत्न करत आहोत. आणि म्हणून एकूण सगळं आता ह्या वर्षीचं सगळं कर्जसुद्धा आपण दरवर्षी सांगतो. ह्या वर्षीसुद्धा आता आपण 337 कोटी रुपये कर्ज आता आपल्या कारखान्यावर आहे. त्यामध्ये 243 कोटी हे जिल्हा सहकारी बँकेचं कर्ज आहे आणि 94 कोटी NCDCचं कर्ज आहे. NCDCच्या कर्जाचा 2 वर्ष व्याज भरावं लागतं. ह्या वर्षाचा व्याजाचा 10 कोटीचा हप्ता आपण भरलेला आहे. आणि जवळजवळ जिल्हा बँकेचं 35 कोटी 36 कोटीचं व्याज दर वर्षाचं हे सुद्धा आपण भरलेलं आहे. आणि म्हणून आसवनी जो काय आपला डिस्टिलरीचा प्रकल्प आहे 50 कोटीचा, तो पूर्णपणे नील झालेला आहे. अनेक लोन्स आपण त्यामध्ये फेडलेले आहेत, परंतु अजूनही फार मोठं कर्ज आणि अजूनही चालू करण्यासाठी कर्ज लागेल. परंतु हे सगळं जरी असलं तरी कोणत्याही परिस्थितीत एक शेवटी आपण प्रपंच करीत असतानासुद्धा काही आशावादी असतो. काही पिकांमध्ये नाही पैसे मिळाले, अडचणीत आलो तरी पुढे काहीतरी होईल या आशेनं आपण हे सगळं करतो. आणि म्हणून एक आशेचं किरण बा कधीतरी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, काहीतरी धोरण ह्या राज्यातल्या कारखानदारीसाठी घेतली आणि त्याच्यातून काहीतरी बरे वाईट दिवस येण्याची आपण वाट पाहतो आहे. आणि म्हणून एवढे कर्ज उपलब्ध करून हा कारखाना चालवणं तशी आता ही खरं म्हणजे अडचणीचीच बाब आहे. परंतु आपण बंद केला तर परत ह्या अगस्तीला कारखाना परत आपला होणार नाही, म्हणून खरं म्हणजे हा प्रयत्न आहे. आपण अनेक नेते मंडळी मला सतत म्हणतात तुम्ही काय हे सगळं एवढं कर्ज डोक्यावर घेऊन आपण कारखाना चालवतो, परंतु दुसरा उद्देश हाच एवढाच आहे की जोपर्यंत करता येईल तोपर्यंत हा कारखाना बंद पडता कामा नये. एवढीच खरं म्हणजे त्या पाठीमागची भावना आहे. खूप त्रास, खूप कष्ट ह्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी पूर्वी ऊस उत्पादकांनी घेतलेले आहेत. सातत्यानं 4-4, 8 दिवस कधी कधी ऊस जात नसायचा. माळादेवीपासूनचा वारसा इंदुरीगड जो आमचा आहे, माळादेवी असेल, निमरळ असेल, निळवंडे असेल, चितळवेढा, विठा असेल, आमचा पाडळण्यापासूनचा वारसा तो सगळा मेचकरवाडीपर्यंतचा पैठण वगैरे भाग असेल. आणि इथं कुणी ऊस तोडायला टोळीसुद्धा कुणी जाणार नाही. परंतु आपण अनेक प्रयत्न करून ट्रॅक्टरची सुविधा उपलब्ध करून, काही गाडी सेंटरची सुविधा उपलब्ध करून ऊस आणण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांसाठी आपण कसा चांगला लवकरात लवकर ऊस जाईल, त्याचं टनेज कसं राहील. अनेक वेळा आपण पाहिलेलं अगदी खोडक्या होईपर्यंत ऊस जात नसायचे, अनेक टनेज त्याच्यामध्ये घटायचं. आणि म्हणून तो एकसुद्धा फायदा आपल्या कारखान्याच्या दृष्टीनं तो एक आहे. आणि म्हणून त्यासाठी का होत नाही, आपल्याला अनेक सगळ्यांनी मदत करून हा कारखाना पुढच्या भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला चालवावं लागेल. आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहेच, सभासदांचं फार मोठं सहकार्य आहे, कामगारांचं आहे, सगळ्या संचालक मंडळ खूप काम करते. मी गेली 4-5 महिने आजारी होतो, परंतु परबतराव आमचे सगळे सहकारी संचालक ही सगळी काम पाहत आहेत. आणि म्हणून अजूनही जवळजवळ 2-3 महिने मला अजूनही त्रास होतो, परंतु अनेक ठिकाणी मला जावंच लागतं या पेमेंटसाठी, कुठं पैसे उपलब्ध करण्यासाठी. तो प्रयत्न सातत्यानं आम्ही करतो आहोत. आणि म्हणून माझी विनंती आहे की हा कारखाना चालू करण्यासाठी, सातत्यानं चालू राहण्यासाठी आपण सगळ्यांनी मदत करावी. आणि म्हणून आपल्याला विनंती करतो, आपण मोठ्या संख्येने आज सगळी प्रमुख तालुक्यातली नेते मंडळी उपस्थित आहे, त्यांचे परत एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि 24-25चा हा अहवाल आपण मंजूर करावा अशी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान। अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान। मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा। 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली। लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री। लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे। महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग। एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य। आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले। आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले। प्रोप्रायटर बेनके बंधू। संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24।